कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचे पडसाद सध्या राज्यभर उमटताना पाहायला मिळत आहेत। असाच एक आज प्रत्यय पुण्यात देखील आला। छावा संघटनेचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत विजय घाडगे यांना मारहाण करण्यात आली। हे सगळं प्रकरण लातूरमध्ये घडलं। त्या दिवशी नेमकं काय झालं, ज्यावेळेस प्रदेशाध्यक्ष जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लातूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेत होते, त्यावेळेस छावा संघटनेचे कार्यकर्ते देखील त्यांची बैठक तिथे त्या ठिकाणी चालली होती। दरम्यान ज्यावेळेस ही सगळी प्रेस झाली आणि त्या प्रेसमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जे सुनील तटकरे आहेत त्यांच्याकडे एक मागणी पत्र दिलं। एक त्यांनी पत्र दिलं की ज्या पत्रामध्ये उल्लेख होता की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात यावा। त्या विधान भवनामध्ये त्या आवारामध्ये म्हणजे त्या सभागृहामध्ये ते रम्मी खेळतानाचा व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला होता आणि हा व्हिडिओ रोहित पवारांनी समाज माध्यमांमध्ये त्यांनी ट्विट केला आणि तो संपूर्ण समाज माध्यमामध्ये आल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी झाली आणि या ह्याच्यामध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना सूरज चव्हाण जे राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची देखील बाचाबाची झाली आणि याचं रूपांतर मारहाणीत झालं। सूरज चव्हाण यांनी जे छावा संघटनेचे कार्यकर्ते आहेत विजय घाडगे यांना मारहाण केली। मारहाण केल्यानंतर त्यांना देखील ही मारहाण झाली। त्या मारहाणीमध्ये त्यांनी सह आरोपी सुनील तटकरे त्यांना देखील करावा आणि 307 जो आहे सूरज चव्हाणवरती गुन्हा दाखल करावा असं हे सगळं केलं। आणि केम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर त्यांना समजलं की आज अजित पवार पुण्यामध्ये आहेत आणि त्यांनी थेट VIP जे सर्किट हाऊस आहे त्या ठिकाणी आलं आणि अजित पवारांना त्यांनी भेटण्याचा जो हट्ट धरला। त्यानंतर ते अजित पवारांना भेटायला देखील गेले। भेटायला जाताना त्यांचे मोबाईल देखील काढून घेण्यात आले आणि अजित पवारांसोबत त्यांची चर्चा देखील झाली आणि अजित पवारांनी त्यांना सांगितलं की हे झालं ते अत्यंत चुकीचं झालं। मी देखील लातूरच्या SP-शी बोलणार आहे, चर्चा करणार आहे आणि माणिकराव कोकाटे यांना देखील पदावरनं काढायचं की नाही ह्याच्यावर देखील चर्चा झाली। मात्र त्यावर त्यांनी भाषण टाळलं। मात्र जे गाडगे आहेत ज्यांना मारहाण झाली, जे छावा संघटनेचे आहेत, त्यांनी मंगळवारपर्यंत अजित पवारांना अल्टिमेटम दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे जर ह्या सर्व त्यांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही त्यांच्या घराबाहेर आंदोलन देखील करू। अशा पद्धतीचे मारहाण आम्हाला कशी होते आणि या पद्धतीचे सर्व जे काही वातावरण आहे ते संपूर्णपणे बिघडलेलं आहे असं देखील अजित पवार यांना सांगितलेलं आहे। त्यांनी अजित पवारांकडे 2 दिवसाचा वेळ मागितला। जर 2 दिवसामध्ये राजीनामा नाही झाला माणिकराव कोकाट्यांचा तर आम्ही संपूर्ण राज्यभर आंदोलन करू आणि अजित पवारांच्या घराबाहेर देखील आंदोलन करू। आज VIP सर्किट हाऊसमध्ये ही सगळी आता आपण दृश्य पाहतोय, मोठ्या प्रमाणात पोलीस बंद देखील ठेवण्यात आलेला आहे आणि अजित पवार आज त्यांची काही नियोजित बैठक असेल त्या बैठकीसाठी आज अजित पवार पुण्यामध्ये होते आणि हा सगळा जो काही राड आहे आज पुण्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळालं।